डोकेदुखीची गंभीर लक्षणं म्हणजेच डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायचा. बहुतांश केसेसमध्ये डोकेदुखी ही सामान्य असते किंवा ती काय कुठल्या शरीरातल्या एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण नसतं. पण काही रेड फ्लॅग्स आहेत, म्हणजे काही लक्षणं अशी आहेत की ती जर दिसत असतील तर मात्र डोकेदुखी ही गंभीर आजारामुळे आहे हे आपण समजून जाणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं हे सुद्धा आवश्यक असतं. तर हे अशी कुठली लक्षणं आहेत किंवा अशा कुठले रेड फ्लॅग्स आहेत की डोकेदुखी त्याच्यावरून असं दिसतं की ती गंभीर आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला डॉक्टरांच्याकडं जावं लागेल. तर ती लक्षणं मी आता तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र पाटील, कन्सल्टंट न्यूरोसर्जन अँड डायरेक्टर समर्थ न्यूरो अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली मिरज रोड, मिरज. समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं 100 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जे की फक्त मेंदू, मणका आणि अपघाताच्या रुग्णांसाठी सदैव तत्पर आहे. अचानक किंवा तीव्र डोकेदुखी ही जर अचानक सुरू झाली असेल किंवा ती खूप तीव्र असेल की जशी काही तुम्ही अगोदर कधी अनुभवलीच नाही अशा पद्धतीची डोकेदुखी असेल तर ती बऱ्याच वेळा गंभीर आजार दर्शवते. साधारणपणे मेनिंजायटिस किंवा अन्युरिझम म्हणजे रक्तवाहिन्यांचे विकार, तर ह्याच्यामध्ये अशा पद्धतीची डोकेदुखी होऊ शकते आणि अशा केसेसमध्ये मेंदूचं इमेजिंग हे लवकर करणं खूप गरजेचं आहे. डोक्याला दुखापत झाल्यानंतर होणारी डोकेदुखी. बऱ्याच वेळा डोक्याला दुखापत झाल्यानंतर जर डोकेदुखी होत असेल तर ही डोकेदुखी मेंदूच्या आतमध्ये होणाऱ्या रक्तस्रावाचं जे लक्षण असू शकते. हा रक्तस्राव जर असाच वाढत राहिला तर मेंदूवर कॉम्प्रेशन होऊन तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे डोक्याला दुखापत झाल्यानंतर जर डोकेदुखी होत असेल आणि ती ग्रॅज्युअली वाढत असेल तर ते एक अलार्म साईन आहे आणि त्यासाठी तुम्ही न्यूरोसर्जन डॉक्टरांच्याकडे जाणं हे आवश्यक असतं. बऱ्याच वेळा हा रक्तस्राव वेगवेगळ्या प्रकारचा असतो. सब ड्युरल असू शकतो, सब अरॅक्नॉइड असू शकतो आणि ते इमेजिंगवर स्पष्ट दिसतं आणि त्याच्यानुसार त्याचे उपचार केले जातात. न्यूरोलॉजिकल लक्षणासह होणारी डोकेदुखी. बऱ्याच वेळा डोकेदुखी ही फक्त डोकेदुखी नसते तर त्याच्या जोडीला इतर काही लक्षणं दिसू शकतात, जसं की वास न येणं किंवा दृष्टीमध्ये परिणाम होणं किंवा डबल दिसायला लागणं, डोळ्यामध्ये तिरळेपणा येणं किंवा हातापायामध्ये ताकद कमी होणं, चालताना तोल जायला लागणं. तर अशी कुठलीही लक्षणं तुम्हाला डोकेदुखीबरोबर दिसत असतील तर ती गंभीर आजाराचं म्हणजे लक्षण आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेन ट्यूमर असू शकतो, स्ट्रोक असू शकतो. तर ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला लवकर एखाद्या सुसज्ज रुग्णालयामध्ये जाणं आवश्यक असतं. तिथं तुमच्या सगळ्या तपासण्या होतील आणि त्याच्यामध्ये जर कदाचित स्ट्रोक निघाला समजा तर त्याच्यावर गोल्डन आवरमध्ये म्हणजे लवकर उपचार होणं हे खूप आवश्यक असतं की जेणेकरून त्याची रिकव्हरी ही पूर्णपणे होईल. त्यामुळं लक्षणासहित येणारी डोकेदुखी कधीच दुर्लक्षित करायची नसते. डोकेदुखीचे नवीन प्रकार किंवा डोकेदुखीची वारंवारता वाढणे किंवा डोकेदुखीच्या तीव्रतेमध्ये जर बदल होत असेल तर अशा पद्धतीने जर पॅटर्नमध्ये बदल होत असेल तरी सुद्धा तपासणीसाठी डॉक्टरांना भेटणं हे आवश्यक असतं. कारण ताप येणं, मान ताठ राहणं किंवा अंगावर पुरळ उठणं ही सगळी मेनिंजायटिस म्हणजे मेंदूच्या जीवघेण्या संसर्गाची लक्षणं आहेत. मेनिंजायटिस विशेषतः लहान मुलांमध्ये किंवा लहान बाळामध्ये जास्त असतात. ताठ मानेमुळे गंभीर मेनिंजायटिसची शंका येऊ शकते. अशा परिस्थितीत जर बाळ सतत रडत असेल तर त्याची योग्य तपासणी करणं गरजेचं असतं. मेंदूज्वर झालेल्या बाळाला किंवा मुलाला किंवा मुलीला ताप येईल आणि ते गंभीररित्या आजारी असेल. त्याशिवाय मळमळ आणि उलट्यासह होणारी डोकेदुखी. जरी ही लक्षणे मायग्रेनच्या रुग्णामध्ये सामान्य असू शकतात तरीसुद्धा ही लक्षणं मेंदूतलं प्रेशर म्हणजेच इंट्राक्रेनियल प्रेशर वाढल्यामुळं देखील होऊ शकतात. त्यामुळं अशा रुग्णांमध्ये ब्रेन ट्यूमर किंवा इतर मेंदूचे आजार हे रूल आउट करणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर एक ठराविक एज ग्रुपमध्ये होणारी जी डोकेदुखी असते ती म्हणजे समजा तुमचं वय 50पेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला नवीन डोकेदुखी सुरू झाली किंवा डोकेदुखीच्या पॅटर्नमध्ये बदल झाला असेल तर डॉक्टरांना भेटणं हे खूप गरजेचं असतं. कारण ते काही वेळा जायंट सेल आर्थरायटिस किंवा टेम्पोरल आर्थरायटिस यासारख्या आजारांशी संबंधित असू शकतं. त्याचबरोबर गंभीर डोकेदुखी असणाऱ्या गर्भवती महिलांनी सुद्धा प्री एक्लाम्प्सियासारखी परिस्थिती ओळखण्यासाठी डॉक्टरांच्याकडनं तपासणी करणं आवश्यक असतं. तुम्हाला यापैकी कोणत्याही लक्षणामधील जर काही लक्षणं दिसत असतील किंवा रेड फ्लॅग्स जर तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही तुमच्या डोकेदुखीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या सगळ्या तपासण्या व्यवस्थित करणं गरजेचं आहे आणि बऱ्याच वेळा अशा गंभीर आजारांचे निदान हे केवळ लक्षणावर आपण लवकर करू शकतो
आणि तुम्हाला आजारातून बरे करू शकतो.